नमस्कार, मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवली आहे ती पावसाळी रानभाजी शेवाळी आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पूर्ण. हे आहेत शेवाळी. पावसाळा सुरू झाला मग एकदा पावसाची सर आली की अशी शेवाळी बाजारात यायला सुरुवात होते. ही शेवाळी रानामध्ये मिळतात, म्हणजे ते आदिवासी किंवा कातकरी लोक जे राहतात डोंगरावर ते ही भाजी घेऊन येतात. ही भाजी वर्षातून एकदाच पावसाळ्यात मिळते. ही अशी असते. या भाजीचं हे वरचं कव्हर काढून टाकायचं. त्याच्यावर ही भाजी खाजेरी असते म्हणून त्याच्यावर एक काकड सुद्धा फळ दिलेलं असतं किंवा पाला सुद्धा असतं त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे खाजेरीपणा कमी होता. पण भाजी ते ठेचून टाकायचा, त्यामुळे आपण खाताना ती भाजी खाज लागत नाही. ही अशी साखळीवरती कवर असते ते पूर्ण काढून टाकायचे. आपण हा जो पिवळा भाग असतो हे पूर्ण असं मी सोलून काढले, वरचं कवर काढलेलं. आता हा जो ऑरेंज कलरचा भाग दिसतो तिथपर्यंत आपल्याला कट करायचा, तो घ्यायचा नाही. एवढा भाग आणि देठ आहे एवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचा, आणि भाजी आपल्याला ही एवढाच भाग घ्यायचा आहे. दुसरं आपण दाखवते. पावसाळ्यातच ही भाजी मिळते, इतर वेळेला मिळत नाही. हा ऑरेंज कलरचा भाग मी कापून टाकते. भाजी खूप महाग असते. ही 100 रुपयाच्या 3 जुड्या मिळतात. छोटे छोटे जुडे असतात, कारण ती जंगलात जाऊन ती काढावी लागते, त्याच्यामुळे ती भाजी महाग असते. ह्या भाजीसाठी बीज वगैरे काही वापरलं जात नाही, ती आपोआप उगवते म्हणून वर्षातून एकदाच येते. आणि ते पण पावसाळा जसा सुरू होतो तसं ही भाजी यायला लागते. झालेली बघा अशी भाजी झाली. आता ह्याला आपण बारीक कशी करायची ते दाखवते. आता ह्याला आपण बारीक चिरून घ्यायची. अशा प्रकारे बाकीची भाजी सुद्धा मी आता चिरून घेते आणि बाकीची कृती तुम्हाला दाखवते. त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते. अशी सगळी भाजी कापून घ्यायची. खूप कमी भाजी होती, शिजल्यानंतर आणखीन कमी होणार. आणि ही सगळ्यात रानभाजी महागरी आहे, म्हणजे महाग भाजी कुठली तर शेवाळी. आता ज्या काही रानभाज्या बाजारात येतात त्या आपण खाल्ल्या पाहिजे, कारण ह्या वर्षातून एकदाच येणाऱ्या भाज्या आहेत. शेवळा आहे, भारंग आहे. अशा प्रकारे भाजी आता कट करून झालेली.
अशी कट करून घ्यायची, एकदम बारीक कापायची. त्याच्यामध्ये जे नॉनव्हेज खाणारे आहेत ते कोळंबीसुद्धा टाकू शकतात. कोळंबी टाकल्यावर पण छान टेस्ट येते त्या भाजीला. आता ही भाजीसाठी लागणारे साहित्य दाखवतो. भाजून घेतलेली आहे, थोडीशी शिजवून घ्यायची. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे. तसंच कांदासुद्धा मी तळून घेतलेला आहे. ते गूळ आहे थोडासा, कोथिंबीर, आलं आणि लसूण. त्याच्यानंतर ही काकडं असतात ती मी मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत. शेवळा खाजेरी असतो त्याच्यामुळे ही काकडं बरोबर दिलेली असते किंवा पाला असतो. ही मला काकडे दिलेली असतात, ही मिक्सरवर मी बारीक करून त्यातले बी वगैरे काढले. खलबत्त्यात थोडं चेचून घेतली, त्यातली बी काढली आणि नंतर हे मिक्सरवर मी बारीक केलेले. याच्यानंतर फोडणीसाठी घेतलेले कढीपत्ता, कांदा, राई, जिरा घेणार आहे. तसंच बाकीचे मसाले काश्मीर मिरची, हळद आहे आणि मसाला धना जिरा पावडर हे साहित्य मी वापरणार आहे. तसंच तेल आणि गरम मसाला. काही नुसते टाकणार आहे राई, त्यानंतर जिरे, कांदा टाकतो, कढीपत्ता, त्यानंतर मसाला अर्धा चमचा धना जिरा पावडर, काश्मीरी मिरची. गॅस बारीकच करायचं. थोडंसं त्याच्यामध्ये मी टाकणार आहे वाटलेलं कांदा, खोबरा, आलं, लसूणचं वाटण. चांगलं खोबरं शिजून घ्यायचं. खोबरं वगैरे शिजलेलं आहे. खोबरं, कांदा, खोबरं, आलं, लसूण छान शिजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेवळा. एवढीशी शेवळीसुद्धा ही 100 रुपयाला. एवढी ही महाग भाजी आहे. वरचा कवर काढला की आपल्याला एवढीशीच भाजी मिळते. आता यामध्ये टाकणार मी त्यानंतर टाकणार आहे मीठ. त्याच्यानंतर गूळ टाकणार आहे आणि हे टाकले थोडंसं गरम मसाला. तर ही भाजी आपल्याला कशी सुकी पाहिजे, पातळ पाहिजे तशी आपण करायची. आता याला चांगली उकळ येऊ द्यायचं छानपैकी. शेवळ्या आपण अगोदर शिजवून घेतली त्याच्यामुळे जास्त वेळ लागणार. थोडं पाणी वाटते ते छान शिजवून घ्यायचे.
तांदळाचं पीठ मी तांदूळ धुवून वाळत घातले पंख्याखाली आणि नंतर पीठ दळून आणलेले. आता या पिठाला मी उकड दिले, थोडं गरम पाणी करून त्याच्यात मीठ टाकून उकडीचे करणारे भाकरी त्यासाठी हे पीठ मळून घेते मी. पाणी लावून हे पीठ मी उकडून घेतलेले, त्यामुळे छान चपात्या होतात उकडले. थंड पाण्याच्या पण करते, उकडीच्या पण छान होतात. हाताने थापा किंवा तुम्हाला लाटून जर नवीन मुली असतील त्यांना भाकऱ्या थापता नसेल येत तर त्यांनी पोळीपाटावर लाटून केली तरी चालेल. वरून थंड पाणी लावायचं, सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं. आता मी हा घेतलेला आहे भिडाचा तवा.
तसेच तांदळाची भाकरी, पीठ उकडून केली तांदळाची भाकरी, सुकी तुकडे आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.